पंखे बंद केले तर आवाज क्लिअर होईल. ही आपली सकाळची सभा आहे, प्रचाराची सभा आहे आणि उमेदवाराची नावं सांगणं महत्वाचं आहे. मी शेवटी एक इंट्रोड्यूस करून देतो. ही निवडणूक एक अत्यंत महत्वाची असणाऱ्या प्रकारे आणि महत्वाचं याच्यासाठी मी मध्यंतरी एका हक्कर समाजाच्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. पाठीमागे जर गप्प बसला तर मला तर आधी बरं नाही अशी माझी आपसात बोलून मी चाललो. त्याच्यामध्ये माझ्या हॉस्पिटलचं आपण असं उद्घाटन मी डॉक्टरांना म्हटलं तुम्ही तर तयारी काही केली नाही. ते म्हटलं नाही मी तयारी काहीच केली. म्हटलं तयारी करून मग आपण याचं उद्घाटन करू. ते म्हटलं नाही नाही अजिबात नाही, आत्ताच उद्घाटन करू. म्हटलं तुमची इच्छा. उद्घाटन झालं आणि चहा प्यायला बसलो. डॉक्टरांना म्हणून काही ना ते म्हटले उद्घाटनाची तारीख अजून पुढे गेली असेल तर महिन्यावर आणि या भागामध्ये एका ओबीसीच्या असणारा हॉस्पिटलवर राहिले. याच्या तर लोकांच्या चेहऱ्यावर काम तो आनंद केला. याचं म्हणणं सुद्धा बीपी सिंगांच्या कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी मिळवलं, ओबीसीचं आरक्षण मिळवलं. सुप्रीम कोर्टाने त्याला सन्मान दिला आणि सुप्रीम कोर्टाने मान्यता दिल्याचं लागू झालं. माझ्या आई वडिलांची ऐकत की खाजगी मेडिकल हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन घेऊन डॉक्टर येणे हे आरक्षण होतं म्हणून आणि आपण चालला होता म्हणून सगळं आपल्या हस्ते उद्घाटन झालं पाहिजे हा माझा त्याला असं एका गोष्टीची जाणीव झाली म्हणजे मी आज जो डॉक्टर झालो तो आरक्षण याच्यामुळे आणि आज आपण बघत असाल तेच आरक्षण आपण बघत असाल तर धोक्यात आले असे आता हे धोक्यात आपल्यामुळे आलेलं नाही की इथला असणारा गरीब मराठा श्रीमंत मराठा यांचा वाद चाललेला आहे. मी त्याच्यात जातो पण आपल्याला असणारा आरक्षण
वाचवायचं आहे आणि आरक्षण वाचवायचं असेल एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आरक्षण वाद्याच्या बाजूनेच आपल्याला असं मतदान करावं. भारतीय जनता पक्षाचा नवा प्रचार काय पटेल की तो पटेल. अरे बाबा मुसलमान सत्तेवरती असतात मुसलमान सत्तेवरती असतात तर त्यांनी आपल्याला काम असतं पण मुसलमान हा सत्तेवरती नाही तर सत्तेवरती भारतीय जनता पक्ष बसलेला आहे बजरंग दल बसलेला आहे आणि आरक्षणाला कापताही करून केस कापतात. बटेंगे तो काटेंगे याला आपण सांगितलं पाहिजे. अरे बाबा तुम्ही आमचंच आरक्षण काढताय आणि आमचंच आरक्षण सुरू आणि म्हणून इथे धर्म धोक्यात नाही. इथे धर्म धोक्यात घरातला देवाला जो आहे हा घरातला देवाला आपण काढणार ज्या दिवशी घरातला देवाला आपण काढणार आहात त्या दिवशी धर्मावरती संकट आला असेल. जोपर्यंत वाय वडिलांची असणारी प्रथा पूजा आचार त्या देवालाच्या निमित्ताने आपण सर्व करतो तोपर्यंत धर्म सुरक्षित असेल. तोपर्यंत धर्म सुरक्षित आहे अशी असतात त्या ठिकाणी मी मानतो. आता संकटात काय आलेलं आहे तर आरक्षण संकट. 1990च्या अगोदर आपल्याला ओबीसीच्या घरामध्ये तलाठी होता का ग्रामसेवक होता का बँकेतला क्लार्क होता का सरकारी अधिकारी होता का डॉक्टर होता का इंजिनियर होता का अजिबात नाही. 90 नंतर विश्रांत चिन्हाचं सरकार आरक्षण आलं त्यातून आपल्याला आरक्षण मिळालं. आता हे आरक्षण टिकवायचं होतं हा त्याच्यातून ओबीसीचा असतं SC STचा आपण असं बघितलं तर सुप्रीम कोर्टाने वर्गीकरण झालं पाहिजे. वर्गीकरण झालं पाहिजे असं म्हटलंय पण त्या वर्गीकरणाबरोबरच अजून असणारा एक आठ लावण्याची म्हणजे क्रिमिलियरच्या आणि ती म्हणजे क्रिमिलियरची आता क्रिमिलियरची व्याख्या त्यांनी काय केली की एका कुटुंबामध्ये आरक्षणाचा फायदा घेतला असेल एका कुटुंबामध्ये आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर ते कुटुंब क्रिमिलियर मध्ये आलं आणि एकदा का कुटुंब क्रिमिलियर मध्ये आलं की याच्या पुढे त्याला आरक्षण मिळणार नाही असे म्हणजे कुटुंबाने एकदा आरक्षण घेतलं की तो आरक्षणाच्या फायद्यातून बाद झाला असा असणारा निर्णय आहे. बाद झाला असा असणारा निर्णय त्या दोघांचंही आरक्षण होतं. सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय भारतीय जनता पक्ष काँग्रेस पार्टी त्याच्याच बरोबर राष्ट्रवादी पक्ष त्याच्याच बरोबर
कोणी शिवसेना असं म्हणतात की आम्ही अंमलबजावणी करणार. म्हणजे काय, तुमचं आरक्षण केलं. ज्याला ज्याला आरक्षण नको आहे त्याने हात वरती करा. ज्याला नको आहे आरक्षण त्याने हात वरती करा. ज्याला ज्याला आरक्षण पाहिजे त्याने हात वरती करा. आता मला सांगा, आरक्षण पाहिजे असेल तर मतदान आपण कोणाला गेलं पाहिजे? एक आपण लक्षात घ्या, माझा गॅस सिलेंडर शिवाय आपल्याला पर्याय नाही हे असतं. गॅस उस्मानाबाद तुळजापूरच्या पावसाळ्यामध्ये आरक्षण संदर्भात घ्यायला अनेक लहान समूह तुम्ही आरक्षणाची यात्रा काढल्या फार बरं झालं. आमच्यावरती ते हल्ले होते, टोमणे मारले जात होते, हिनवल्या जात होतं, ते सगळं थांबलं. मी आज आपल्याला सर्व म्हणतो, क्षणापर्यंत ते थांबलेलं आहे, क्षणापर्यंत ते असं थांबलेलं. पण उद्याच्या सत्तेमध्ये गॅस सिलेंडर दिसलं नाही तर ते हिनवलं, ते हमले हे पुन्हा झाल्याशिवाय राहणार नाही की आपण असावं लक्ष. तेव्हा आपल्या सुरक्षितेसाठी मी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना आपल्या समोर उपस्थित केलं. उस्मानाबादचे ॲडव्होकेट प्रणित देखाळे हे असे उमेदवार आहेत. त्याच्याचबरोबर तुळजापूरच्या असणाऱ्या डॉक्टर स्नेहा सोमवंशी ह्या उमेदवार आहेत. उमरग्याचे उमेदवार राम गायकवाड आणि मराठवाड्याचे असणारे प्रवीण नंदाभाऊ यांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित नाही. त्याच्यानंतर त्यांची सभा आहे. मला डॉक्टरने असं फक्त एक कामाची परवानगी दिलेली आहे. आपण सगळेजण आम्हा पैसे आम्ही शिकलो. मी फक्त एक उदाहरण देतो मला थांबतो. माणसाचं शरीरातून हृदय काढलं काय काय होतो? माणूस. तशाच रीतीने आज आपलं जे व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये मान सन्मान आपल्याला जो मिळतोय तो आरक्षणामुळे मिळतो. उद्या हे आरक्षण निघून गेलं तर आपल्याला मान सन्मान मिळेल का? आणि म्हणून आपला मान सन्मान कायम राखण्यासाठी आरक्षण कायम झालं पाहिजे. आणि म्हणून त्या सर्व उमेदवारांची दिशानी ही गॅस सिलेंडर आहे. तेव्हा गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण सगळ्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो. आपली रजा घेतो.